आज आपण करणार आहोत कुरकुरीत दोडका, एक खाण्यासाठी स्नॅक्स, एक छान पदार्थ। कुरकुरीत दोडक्याचे काप करणार आहोत आपण। त्यासाठी हा एक दोडका घेतला आहे आणि आता हा दोडका आपण त्याच्यावरचे शिरा काढून स्वच्छ धुवून त्याचे काप करूयात। आपण आता या दोडक्याच्या स्लाइस करून घेतले आहेत। अगदी तळता येतील किंवा फ्राय करता येतील अशा पद्धतीने। आता आपण त्यामध्ये अर्धा चमचा थोडी हळद घालूया। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे। त्यानंतर लाल मिरची पावडर घालूया। चवीनुसार अर्धा किंवा पाव चमचा लाल मिरची पावडर। गरम मसाला पावडर घालूया थोडी, जेणेकरून आपल्या या कापांना छान चव लागेल। त्यानंतर अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आपण घालूया। तसेच आता यामध्ये आपण हे कोकमचं आगळ घेतलं आहे आणि हे आपण थोडंसं यावरती घालणार आहोत। कोकमच्या आगळामुळे याला एक वेगळीच चव येईल। आता आपण त्याला थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी थोडंसं अर्धा चमचा तांदळाचं पीठ पण घालूया। आता आपण हे सगळं मॅरिनेशन करूया। आता हे काप आपण मॅरिनेशन करून घेतले आहेत। आता हे अर्धा तास असंच आपण ठेवून देऊया आणि पुढच्या तयारीला सुरुवात करूया। छान आपण ह्याला मॅरिनेशन करून घेतलं आहे। मॅरिनेशन झाल्यानंतर आता आपण यामध्ये एका डिशमध्ये तांदळाचे पीठ घेणार आहोत 4 चमचे। त्यानंतर यामध्ये मिक्स करण्याकरता बारीक रवा पण त्यामध्ये आपण घालणार आहोत। आता यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालूया आणि त्यामध्ये थोडंसं लाल मिरची पावडर घालूया। थोडीशी हळद घालूया। आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊया। आपण या पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि मॅरिनेशन करून ठेवलेले हे दोडक्याचे काप आता आपण या मिश्रण केलेल्या या मिश्रणामध्ये तांदूळ आणि रवा मसाला घालून तयार केलेलं हे मिश्रण आहे। आता ह्या मिश्रणामध्ये आपण हे काप छान घोळवून घेऊया। अगदी घट्ट अशा पद्धतीने हे छान त्याला घोळवून आता एक काप आपण या तेलामध्ये घालून घेऊया आणि मंद गॅस करून या मंद आचेवरती आपण हे दोडक्याचे काप तयार व्हायला ठेवूया। कुरकुरीत होण्यासाठीच आपण यामध्ये रवा घातला आहे, तोही बारीक रवा आहे। अशा पद्धतीने आपण हे सगळे काप या रव्यामध्ये तांदळाच्या पिठामध्ये घोळवून मंद आचेवरती ठेवूया। अशा पद्धतीने आपण हे काप मंद आचेवरती तळून घेऊया। अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत
छान या कापांना आपण फ्राय करूयात. अगदी खाण्यासही खूप भारी लागतात आणि एक वेगळा स्नॅक्ससारखा पदार्थ दोडका या भाजीपासून तयार होतो. मुलांना व सगळ्यांना अगदी खूप आवडीने खाता येईल आणि आवडीने खातील अशा प्रकारे एक छान स्नॅक्सचा पदार्थ तयार होईल. कुरकुरीत दोडका हा पदार्थ कसा वाटला तुम्हाला? करण्यासही सोपा आणि घरच्या साहित्यात होणारा, झटपट तयार होणारा एक स्नॅक्सचा पदार्थ. आवडला तर सगळ्यांनी लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.